हर हर महादेव भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आजची ब्लॉगिंग स्टार्ट झाली भाऊ आपल्या सकाळपासून. कारण की मस्त आता आंघोळ गिंघोळ झाली, मस्त नाश्ता गिस्ता झाला आणि आता परत चालू आता भाऊ दुकानात. कारण की मस्त 9 वाजता आपण, तुम्हाला माहिती आहे दुकानात असतो, आपला टाईमच असतो 9 वाजताचा. आणि उद्या आपल्याला आपण जो व्हिडिओ ब्लॉग टाकला आहे की भाऊ आपलं ते पुष्ट आणल्यात ते आपल्याला टाकायचे आपल्या टीनावर. आणि तुम्हाला माहिती आहे काल आपण आणले होते आणि ब्लॉग टाकलेला आहे. तो ब्लॉग तुम्ही जर नशीन पाहिला तर पाहून घे जा आणि फटाफट त्याला लाईक आणि फटाफट आपल्याला सबस्क्राईब करून टाक जा. तुम्हाला टार्गेट माहिती आहे 2020 आपल्या चॅनल मोनिटाईज करावं लागते रे भाऊ. आणि आता आज भाऊ असं झालं की बाबाला बी आपल्या विद्या घरी लागते. कारण की तुम्हाला माहिती असेल आई आणि ऋतुजाचं म्हणजे जायला जाय. आणि आता आज बाबा झाले कारण आज आपण एकटाच घरी आलो भाऊ. आज काय करा काहीच समजून नाही राहिलं. तर पाहिलं जाईल भाऊ पुढचं पुढे मस्त दुपारी आल्यावर पोहू आपण. नाही तर मग डायरेक्ट भंडारा आहे भाऊ आपल्या इथं, तिथे चालली जो डायरेक्ट जेवण करायला. हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तर लोक तुम्ही फटाफट लाईक आणि सबस्क्राईब करून टाका भाऊ. चला रे भावांनो, आता आलो मस्त घरी भाऊ. आता काही वांधा नाही, म्हटलं काय भाऊ आपण स्वयंपाक तर करेलच नाही, बाहेरूनच जेवण करून आलो मस्त. नाश्ता गिस्ता करून आलो मस्त. पण कसं म्हणतं टेन्शनचं काम नाही राहिलं पाहिजे. आता मस्त कुल्फी आणली होती, कुल्फी खाऊ म्हटलं आपण. आता टेन्शन काम नाही. 5,000 रुपये गेले चालतील, पण मजा आली बाई बोलाय. उद्या भाऊ टपा हो काय करा, टेन्शन घ्यायचं काम नाही भाऊ. हे पाहून घ्या भावांनो, हे पाहून घ्या आईनी तर भाऊ काय कबाळ राहिला आपल्या घराचा. या पण भांडे पान हे भांडे हे एवढे मोठे हे काय होय रे बा हे ढोरासारखे. चला मग आता आपण म्हणजे घरी आहोत धुवून घेऊ. कारण की भाऊ आज मी राहू राहिलो घरी. कारण की आपला म्हटलं भाऊ माझ्या तसं बी आज काही जेवून नाही राहिलं. मग मला कणकण लागू राहिलं थोडंसं. आणि मग आपला तुम्हाला माहिती आहे आपलं मन कसं खतरनाक लागतं. नाही जात म्हणजे नाहीच, नाही म्हणजे नाहीच, काही टेन्शन नाही भाऊ. ते पुढचं पुढे पाहायला जाईल. तुम्हाला तर माहिती आहे त्याच्या काय असं आहे खतरनाक. एकदा आपल्या मनात ते बसलं झालं काच काम म्हणजे त्याचं काही असो. हे पाहून घ्या रे भाऊ, फोडली रे भाऊ कशी. हां हे पाहून घ्या अशी होती. ते कर्म करायला जा काढून जाते आपल्यावर काही घर नाही. हे पा हे अशी बशी होती, फोडली बशी. चिनीची होती बरं. सगळ्यात पहिले आता हिरी फेकून देऊ. मस्त म्हटलं आता हे भांडे निवड आलतो, हे भांडे हे अशी ठेवाल होती अशी वर याच्यावर अशी. पण ती निसटली आणि डायरेक्ट पडली रे बा. आता मला काय माहीत पडीन म्हणून माया की लक्ष नव्हतं. चला पहिले हिरडी फेकून ये आता फटाफट आपण. ओ पांडू यावर राय तू पांडू. हे पाहून घ्या आपले कुत्रे. फेकून काय बे भाऊ कर्म करायला जा ना आपल्यावर काय ना काही कांड होऊनच जाते. मला मस्त वाटलं तर भाऊ मस्त आता मस्त आपले हे धू भांडी गिंडी घासू आरामशीर, काहीच होणार नाही. पण काय गळा ते फालतू वर ठेवली पडली. आता तर आईचे बोलणेच खाणार. आई म्हणून तुला फालतू भांडे घासले 20 रुपयाची बशी फोडून टाकली, काही काम नव्हतं माहिती. आणि चिनीची होती ना बाबा, ती अशी नाही प्लास्टिकची होती. समजा प्लेट पडली असते काही वांधा नाही. चिनीची बशी फोडली ना आपण, फालतू कांड झालं ऐकले का. तर भुई एवढे राहिला एवढे फटाफट धुवून घेऊ आपण. हे 4-5 आहेत मग हे झालं की आपलं झालं काम. हे पाहून घ्या काहीच, पाहून घ्या बंदे भांडे घासून काढले. बंदे भांडे थोडासा टाईम लागला पण बंदे ओकेमध्ये करून टाकले. आता टेन्शनचं काम नाही राहत रे. पण कसं टाईम लागला घाम खूप येणार बा, बेकार काम आहे. आपली आई कसं काय धुतच नाही की इमॅजिन करा बा हो. की आपली आई तर रोजच धुते. पण याच्यामध्ये काही शरम आणि लाज वाटू नका जो. आपल्याला जर घरचे कामं करणार की भाऊ शरम आणि लाज वाटू द्यायची नाही. कारण हा तर चला रे आता मस्त आंघोळ करू. आणि आता व्हिडिओ मी इथंच खलास करतो. चला भेटूच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर लोक तुम्ही आपल्या व्हिडिओला फटाफट लाईक आणि फटाफट सबस्क्राईब करून घ्या. कारण की 2020 आपल्या चॅनल मोनिटाईज करणं आहे हे आपलं टार्गेट आहे. चला रे भाऊ भेटूच्या न्यू ब्लॉगमध्ये. हर हर महादेव, जय श्रीराम, राधे राधे.